हाय, आज मी माझ्या मम्मीच्या घरी आली आहे. आज मी तुम्हाला पालक पनीर बनवून दाखवणार आहे. कारण की माझ्या मोठ्या भावाला पालक पनीर खायची होती, त्यामुळे आज मी पालक पनीर बनवणार आहे. प्लस त्याला माझ्याच हातची पालक पनीर खायची होती. एक जुडी पालक घेतली आहे. 8-9 काजूचे पीस घेतले आहेत. तासभर भिजत टाकून ठेवले आहेत. त्याच्यानंतर मी कांदा टोमॅटोची पेस्ट, अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट, त्याच्यानंतर मी बेसन भाजून घेतलं आहे आणि काजूची पेस्ट, 1-1.5 चम्मच होईल तेवढं दही, हे सर्व आपण घेणार आहोत. स्वच्छ धुतलेली पालक 2 शिट्ट्या काढून घेऊया मीठ टाकून. हे बघा, आपली पालक पण शिजली आहे. थोडंसं थंड होऊस तर आपण पालकला साईडला करून ठेवूया. त्याच्यानंतर आपण पालक मिक्सरला लावून घेऊया. पालक थंड होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. पनीरचे मी कट करून घेत आहे. एक साईडला मी पूजेशी गप्पा मारते, तीही एक साईडला चपाती करून घेत आहे. मी एक साईडला भाजी बनवून घेत आहे. मी माहेरी आली ना तर माझ्या घरच्यांना माझ्या हातची भाजी खूप आवडते. काय असं वेगळं बनवायचं असेल ना ते माझ्यावरच असतं, मीच बनवते. मस्त दोघी गप्पा मारत मी पनीरचे पीस कट करून घेतले आहेत. छान मस्त पीस कट करून झाले आहेत. पनीर कट करून झाले आहेत. आपण फ्राय करून घेऊया थोडेसे. हे बघा, अशा प्रकारे मी पनीर फ्राय केलं आहे. त्याच्यानंतर भाजीला आपण फोडणी देऊया. हे मी साजूक तूप घेतलं आहे. थोडं आत्ता टाकले, थोडं नंतर टाकणार आहे. कांद्याची पेस्ट टाकून घेऊया त्याच्यामध्ये. छान ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊया. 2 लवंग, 4-5 मिरी असे टाकून घेऊया. जास्त काय भाजीमध्ये गरम मसाले ॲड नाही करायचे. आपण कांदाही 3-1 मिनटं परतून घेतला आहे. बघा, कांदाही छान झाला आहे आपला. त्यानंतर आपण 1 वाटी टोमॅटोची पेस्ट केली आहे, ती ॲड करून घेऊया. छान आपण परतून घेऊया. 3-1 मिनटं तरी आपण टोमॅटोचं कच्चंपण जाईपर्यंत परतून घेऊया. बघा, आपलं टोमॅटो पण छान झाला आहे. त्याच्यानंतर आपण जी अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट केली ती ना, ती ॲड करून घेऊया. भाजी शिजायला वेळ नाही लागत, पण जे आपण मसाले करतो ना ते फ्राय करायला वेळ लागतो. 2 चम्मच होईल तेवढं आपण बेसन भाजून घेतलेलं ते ॲड करून घेऊया. मस्त सर्व मसाले एकजीव होईपर्यंत आपण परतून घेऊया. त्याच्यानंतर आपण दही ॲड करत आहोत. साधारण 2 चम्मच होईल तेवढं दही घेतलं आहे. छान परतून घेऊया एकजीव होईपर्यंत. त्याच्यानंतर जे आपण काजू भिजत टाकलेले ना त्याची पेस्ट करून घेतली आहे, तीही ॲड करून घेऊया त्याच्यामध्ये. छान परतून घेऊया पेस्ट टाकून पण. तुमच्याकडे काजू नसतील तरी चालेल, माझ्याकडे होते त्यामुळे मी टाकले आहे. काही मसाले ॲड करून घेऊया. अर्धा चम्मच हळद, त्यानंतर 2 चम्मच लाल तिखट मसाला ॲड करूया. 1 चम्मच कस्तुरी मिरची पावडर ॲड करून घेऊया. अर्धा चम्मच घरी बनवलेला गरम मसाला ॲड करून घेऊया. सर्व मसाले मस्त परतून घेऊया. बघा, सर्व मसाले परतून झाले आहेत. त्याच्यानंतर जे आपण पनीर फ्राय केलेलं ते आपण त्या मसाल्यांमध्ये ॲड करून घेऊया. छान परतून घेऊया पनीर आपण मसाल्यांमध्ये. जेवढा वेळ आपण मसाले फ्राय करण्यासाठी देतो ना तेवढी भाजी आपली छान होते. छान कलरही आला आहे. बघा, सर्व मसाले पनीरला छान लागले आहेत. त्याच्यानंतर आपण जी पालकची पेस्ट करून घेतली आहे ती ॲड करून घेऊया. बघा, किती सुंदर कलर आलाय हिरवा एकदम पालकला. थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, कारण की आपण जेव्हा पालक शिजवत होतो तेव्हा आपण मीठ ॲड केलं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी ॲड करून घ्या.
जे पालक शिजवताना आपलं पाणी राहिलेलं मी तेच ॲड केलं आहे. 10 मिनिटासाठी आपण आहे ना पालक शिजवणार आहे फक्त. आपण भाजी बनवताना जे तूप घेतलेलं थोडंसं राहिलेलं ते मी ॲड करत आहे. वरून तूप टाकून आपण 10 मिनिटं भाजीला झाकण लावून ठेवूया. हे बघा आपली भाजी रेडी आहे. तुम्हीही करून पहा.